लेट्स गो. तिकडे चढायचं आपल्याला. चल ना, काय थांबला काय? इकडे इकडे अरे यार बसायला जागा पण. ओ माय गॉड गाईस, हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. OMG इतका भारी व्ह्यू. सो हॅलो गाईस, मी आहे तुमचं सामळान सर आणि आज काहीतरी आम्ही वेगळं आणि युनिक करणार आहे. तर हाय. सो गाईस आज आम्ही जिथं जाणार आहे ॲक्च्युअलमध्ये ती स्पेशल जागा आहे माझ्या रील्स वगैरे काढण्यासाठी. अरे आर्यन भेटलेला आहे आमचा. आर्यन भेटलेला. आर्यन हाय बोलतो. आर्यन आमचा खास आमचा बेस्ट फ्रेंड, मेरे जिगरी यार, मेरे दोस्त. काय बोलशील माझ्या ब्लॉगमध्ये वेगळं? काय नाही, ब्लॉग चांगली काढतो. अजून तुमचे ब्लॉग पण एकदम कॉमेडी असतात. हा, तू दमला काय पण एवढा? चालत मी आलोय तिकडे. दमला जरा अजून मस्ती करत होतो. अच्छा ठीक आहे, मी चाललो याला घेऊन. नंतर भेट निवांत. ठीक आहे, भेट निवांत. सो गाईस, आजचा जो चॅलेंज आहे तो ॲक्च्युअलमध्ये काय आहे की आमच्याकडं आहेत 100 रुपये. तर त्या 100 रुपयामध्ये आमच्या लोकांना जायचं आहे त्या स्पेशल जागेवरती. ती स्पेशल जागा कुठली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 100 रुपयामध्ये आम्ही दोघं त्या जागेवर जाऊ शकतो की नाही जाऊ शकत हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग जे वगैरे सगळं मिळून काय होतं बघूया. तर पहिले आता आम्ही लोक ऑटो पकडणार आहे. तर ऑटोमध्ये बघू किती खर्च लागतो आमच्या इथून आणि कसं जायचं कल्याण स्टेशनवरनं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर कंटिन्यू बघत राहूया. ओके. सो गाईस, आता ऑलमोस्ट आम्ही लोक कल्याण स्टेशनवर पोचायला आलेलो आहे. तर हे आहे 50 रुपये, जे आता आमच्या दोघांचं रिक्षा भाडं होणार आहे 25 रुपीज. तर आता आम्ही लोक रिक्षा ठरवून कल्याण स्टेशन उतरणार आहे. आमचा फेअर झालेला आहे 50 रुपये दोघांचं मिळून. तर आता पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला की अजून किती खर्च लागणार आहे. सो लेट्स ट्राय. लेट्स बघूया काय होतं. बोल. हा, तर गाईस आता आम्ही लोकांनी काय घेतलेलं आहे आम्ही ते. सो गाईस आम्ही लोकांनी घेतलेलं आहे 30 रुपयाचं तिकीट. 2 तिकीट काढलेले आहेत आम्ही लोकांनी. 15 रुपयाचा कॉस्ट लागलेला आहे आणि आमचे 50 रुपये प्लस 30 रुपये किती झाले? 80 रुपये. 80 रुपीज 80 रुपये झालेले आहेत आमचे. आता बघूया, आमच्याकडं 20 रुपये वाचलेत. आम्ही 20 रुपयामध्ये काय काय करू शकतो. तर आता मी ट्रेन धरणार आहे कल्याणवरनं दादर या CST या 2 ट्रेन पकडायच्या असतात. दादर या तर CST. तर तुम्हाला मी दाखवतो आता ट्रेनमध्ये बसल्यावर. ओके. लेट्स गो. तिकडे चढायचं आपल्याला. चल ना, काय थांबला काय? अरे यार बसायला जागा पण मस्त आहे. इकडे 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 मस्त थंड हवा काय देतो ते. खिडली खिडली हवा मस्त आहे. सो गाईस आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तर आम्ही उतरणार आहे कुठं? आम्ही पकडली CST ट्रेन, पण आम्ही उतरणार कुठे? दादरला. ओके. तर पुढे तुम्हाला दाखवूया. जर आम्ही जमलं तर एखादा गेम बसतो. चल बघू इकडे. गाईस आता आम्ही लोक आलेलो आहे दादर स्टेशनवरती. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता हे दादर स्टेशनवरती आम्ही लोक प्लॅटफॉर्मवरती. आता कुठल्या उतरलो आपण? 12 नंबर प्लॅटफॉर्मवरती उतरलो आहे. आता 12 नंबरवरनं आम्ही लोक आहेत आता सेंट्रल लाईनवर. आता आम्ही जाणार आहे वेस्टर्न लाईनवर. कुठं? वेस्टर्न लाईनवर. पण कुठं आहे? तर आता वेस्टर्न लाईनवर आम्ही लोक जाणार आहे. तिथून आम्ही लोक ट्रेन पकडणार आहे दुसरीवाली. तर तुम्हाला जर पहिले यायचं आहे दादरवरती 12 नंबर प्लॅटफॉर्मवरती उतरणार. तिथून तुम्हाला ब्रिज चढून 1 नंबर वर नाही, 1 नंबर नाही, 2 या तर 4 असं काहीतरी आहे. मी तुम्हाला जाऊन तिकडं सांगतो की कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उभा राहायचं आहे. मग तिकडून तुम्हाला कुठली ट्रेन पकडायची. आता आम्ही दादर स्टेशनला ट्रेन चेंज करतो. सो गाईस तुम्ही आता पाहू शकता तिथं लागलेली आहे 2 नंबरवरती चर्चगेट स्लो 144ची. तर आता आम्ही लोक ही पकडणार आहे 144ची चर्चगेट स्लो. तर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उतरायचं. म्हणजे 2 नंबर म्हणजे इथं नाहीतर इकडं या साईडनी असं असं खाली जायचं. इथून 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती उतरून आपल्याला आता ट्रेन भेटणार आहे. सो बघूया 2 नंबर से हम लोग किधर जाएंगे. गाइस हे आहे दादर स्टेशन आणि दादर स्टेशनवरनं आम्ही लोक आता आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर उभे. हा 2 नंबर आहे आणि तो 1 नंबर आहे. तो 1 आहे आणि हा पुन्हा 2 आहे.
आणि आम्ही लोक आलेलो आहेत त्या साईडनी, म्हणजे त्या पलीकडनी ट्रेनच्या 12 नंबरवरनं, 12 नंबर प्लॅटफॉर्मवरनं. म्हणजे आम्ही सेंट्रल टू वेस्टर्न, ही वेस्टर्न लाईन आहे, ही वेस्टर्न लाईन आहे, लक्षात ठेवा. चर्च गेटवरनं कसं आणि कुठल्या स्टेशनला उतरायचं मी आता तुम्हाला सांगणार आहे. सांगितलं पण नाही, चष्मा आहे. उतरून तुम्हाला सांगतो कुठल्या स्टेशन उतरायचं आहे. सो गाईस, आता मला ह्या ट्रेननी पॉम गाडीनी सोडलेलं आहे मरीन लाईन स्टेशनवरती. तुम्ही पाहू शकता मरीन्स लाईन स्टेशनवरती मी आलेलो आहे. आणि आता आम्ही लोक चाललेलो आहे मरीन लाईन्सच्या वेस्ट साईडला. म्हणजे जसे तुम्ही म्हणजे 2 नंबरवर जसे तुम्ही उतराल ट्रेननी, तसं तुम्हाला त्या पलीकडला जायचं आहे, म्हणजे वेस्ट साईडला जायचं आहे. काय बोलतो त्याला, राईट साईडला. उतरल्यावर राईट साईडला, उतरल्यावर राईट साईडला जायचं आहे. तर आता आम्ही लोक पोचलेलो आहे मरीन लाईन्स, जिथं मी म्हणजे माझे व्हिडिओज भरपूर व्हायरल पण होतात आणि व्हायरल झालेलेत पण आहेत. आज मी परत एकदा तो रस्त्यात डॉकेश बाय भेटले. डॉकेश बाय बसलाय. सो आता बघूया आज आम्ही जे क्लिप्स काढणार आहे ते व्हायरल होतात की नाही, ते तुम्हाला यूट्यूब आणि इन्स्टाच्या शॉर्ट्समध्ये बघायला भेटणारच आहे. तर कंटिन्यू करूया आता स्पॉटवर जाऊन. पण ऊन लय भयंकर आहे गाईस, तर येणार तर सावलीत वगैरे मॉर्निंगला यायचं जास्त ट्राय करत आहोत. तर बघूया आता काय होतं पुढे. सो गाईस, तुम्ही राईट साईडला आले की तुम्हाला हे बाजूला हा मैदान दिसेल. तिकडं फेमस ब्ल्यू कलरचा ब्रिज दिसत असेल तुम्हाला. आणि हा आहे मरीन ड्राईव्हचा हायवे, जो मेन हायवे आहे तो इथं आहे. आणि हे आहेत आम्ही लोक जे चाललो आहे. आणि बघूया आता इथं ॲक्च्युअलमध्ये एक गोष्ट पण होते माझ्यासोबत, की मी जेव्हा पण इथं येतो तर मला भरपूर फॅन्स भेटतात माझे. तर आज बघूया कोणी फॅन्स भेटतात का, तर त्यांची क्लिप मी नक्कीच टाकीन कोणी भेटलं तर कंटिन्यू करूया. सो हॅलो गाईस, तुम्ही पाहू शकता इथं भरपूर बसेस आहेत आज. आणि हे पूर्ण बसेसमध्ये सगळे लहान पोरं भरलेले आहेत. ॲक्च्युअलमध्ये आज वाटतं मॅच आहे, आज मॅच असल्यामुळे सगळे पोरं वगैरे चाललेत वानखेडे स्टेडियममध्ये. मी पण गेलो वानखेडे स्टेडियममध्ये, खूप मस्त आहे, खूप मोठा आहे. आणि सो गाईस, आता एक गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला, की आम्ही लोक मरीन ड्राईव्हवर फायनली म्हणजे इथं जवळ आलेलो आहे. तर जो आपला कॉस्ट होता, आपण 100 रुपीजमध्ये येणार होतो, तर आज 100 रुपीज बरोबर कव्हरअप झालेले आहेत. आम्हाला 50 रुपये आमच्या इथून गेलेले आहेत रिक्षाला, आणि 15 रुपये गेलेले आहेत आमच्या तिकिटाला, आणि लास्ट वाचलेले 20 रुपये आम्ही वापरले पाण्याच्या बॉटल. आता 100 रुपीजमध्ये तुम्ही मरीन ड्राईव्हला येऊ शकता, हे शक्य आहे. तर आता जाऊया मरीन ड्राईव्हच्या मेन लाईनीवरती. इथून आम्हाला रोड क्रॉस करायचा आहे. सो गाईस, तुम्ही पाहू शकता आम्ही इथून रोड क्रॉस करून आलेलो आहे. इथं ट्रॅफिक आता लागलेली आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे स्पॉटवर. तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल जागा आहे मरीन ड्राईव्हचा पूर्ण व्ह्यू. हे सगळं नवीन आता बनवलंय. 2 मिनटं झाले पाण्याची बॉटल. बाप रे. सो गाईस, फायनली हा आहे पूर्ण मरीन ड्राईव्हचा व्ह्यू. पूर्ण पाहू शकता तुम्ही किती ब्युटिफुल आहे पूर्ण. आता आपण लोक तिकडं पण ट्राय करू जायला, थोडंफार फिरून येऊ वगैरे, आणि तिथंही जायला ट्राय करूया मस्तपैकी. तिथं मी गेलेलो, माझी व्हिडिओ तिथं व्हायरल झाली, तर त्या स्पॉटवर पण मी तुम्हाला नेतो. सो गाईस, आता मी लोक चाललो त्या जागेवरती. तर तिकडं खूप सारी गर्दी पण आहे आणि तिथं जाऊन आम्ही व्हिडिओ काढणार आहे. तर तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवतो मी हळूहळू मध्ये काय करतोय आम्ही लोक. सो लेट्स गो. दर्शन, लय मस्त हवा चालू आहे, लय भारी वाटतंय. बघा कोण सो गाईस, आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवणार आहे, तर तुम्ही व्ह्यू बघायला तयार व्हा. हा आहे मरीन ड्राईव्हचा व्ह्यू.
काय हॉट यार, काय सेक्सी व्ह्यू यार गाईस. किती बघू शकता तुम्ही, किती मस्तपैकी ढगं वगैरे. आणि हा इकडचा वॉशरूम, तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर. आणि गाईस दर्शन एन्जॉयमध्ये हे पाहू शकता तुम्ही, ही ट्रायडन्स बिल्डिंग आहे, ट्रायडन्स. आणि हे एअरलाईन्सची बिल्डिंग आहे. आणि वाव माय गॉड गाईस, हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. OMG का भारी व्ह्यू. सो गाईस खूपच भारी वाटतंय. दर्शन कसं वाटतंय तुला या एवढं सुंदर आज ढगं वगैरे आले, काही व्हिडिओ निघणार लय मजा येणार व्हिडिओ काढायला. मला एक अशी एक्साइटमेंट झाली की कधी मी तो शूट करू, जो मला करायचा इम्पॉर्टंट. आणि आज मला एक मी मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट दाखवणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे ती जागा. ॲक्च्युअलमध्ये ही बघा ट्रायडन्स बिल्डिंग, त्याच्या बरोबर ह्या झाडाच्या इथं जिथं दर्शन उभा आहे, हीच ती जागा आहे जिथं माझ्या व्हिडिओला 3 मिलियन गेलेले होते व्हिडिओला. आणि तो व्हिडिओ असा होता की ज्याच्यामध्ये मला फॉलोअर्स आलेले, खूप सारे लाईक आलेले आणि खूप सारा फेम आलेला होता. ज्या व्हिडिओमुळे मला लोक ओळखत होते, दर्या किनारे जो गाण्याचं नाव आहे. आणि हीच ती जागा आहे, हाच तो स्पॉट आहे, तुम्ही कधी विसरणार नाही. आणि खूप एन्जॉय केलेला आम्ही लोकांनी इथं. तर परत भेटूया गाईस नवीन ब्लॉग सकट. आता मी चाललो इथं व्हिडिओ काढायला. इथं माझे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे तुम्हाला जर बघायचे असेल तर माझ्या इन्स्टाच्या शॉर्टमध्ये, माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो गाईस मला फॉलो करून घ्या, लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, शेअर करून घ्या, कॉमेंट करायला विसरू नका. सगळ्यांनी नक्की कॉमेंट करा. जर इथं तुम्हाला पहिले तुम्ही जर आले असतील तर जो आलाय त्यांनी पण कॉमेंट करा की हा ही जागा कशी होती. आणि गाईस व्हिडिओ शेअर करा, कारण जे अशा चांगल्या व्ह्यूजवर आले नसतील तर मग काय केलं तुम्ही मग. हा माझ्या डोक्याच्या वरून गेलं हे तर बोललेलं. सो गाईस आता मी माझा ब्लॉग एंड करतोय. थँक्यू सो मच, लव यू, टेक केअर अँड बाय.